मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे. धम्मबांधवांनो, आपणा सर्वांना जय भीम. धम्मबांधवांनो, आज 20 मार्च 2025. बांधवांनो, 20 मार्च 1927 महाड चौदार तळे सत्याग्रह दिन. बांधवांनो, हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महाड सत्याग्रह हा 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चौदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. यामुळेच 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. पाण्याचा झोत खुला झाला, पाण्याचा झोत खुला झाला. पाण्याच्या घोटासाठी तो वनवन फिरला. चौदार तळ्याचे पाणी चाखून भीमाने दीनदलितासाठी पाण्याचा सत्याग्रह केला. दीनदलितासाठी पाण्याचा सत्याग्रह केला. आयुष्य हे एक सुकलेल्या झाडाप्रमाणे जगत होते. आयुष्य हे एक सुकलेल्या झाडाप्रमाणे जगत होते. पाण्याच्या एका स्पर्शाने आम्ही सारे पाण्याला स्पर्श करत होतो. पाण्याच्या एका स्पर्शाने आम्ही सारे पाण्याला स्पर्श करत होतो. समाजातील समाजकंटक नेहमी विरोध करत होते. समाजातील समाजकंटक नेहमी विरोध करत होते. त्यांच्या पोकळ धमक्यांना ते स्वतःच घाबरत होते. त्यांच्या पोकळ धमक्यांना ते स्वतःच घाबरत होते. आली मोठी संकट मागे नाही फिरले. आली मोठी संकट मागे नाही फिरले. पाण्याला स्पर्श करून भीमाने सर्वासाठी चौदार तळे खुले केले. सर्वासाठी चौदार तळे खुले केले. शब्दाचे अवजार. 20 मार्च 1927 महाड चौदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. जय भीम, जय संविधान. जय भीम, जय संविधान.